श्री स्वामी समर्थ. सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला नवग्रहांची अशुभ फळे आपल्या वाट्याला कधी येतात, म्हणजेच आपले ग्रह कधी बिघडतात किंवा आपली कोणतीही महत्त्वाची कामे का होत नाहीत याची कारणं या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत. तर सर्वप्रथम म्हणजे आपला रवी ग्रह कधी बिघडतो, तर आपण जर जेवताना ताटात अन्न खरकटं सोडलं तर आपला रवी ग्रह बिघडतो. त्यानंतर चंद्रग्रह, आपण पाण्याचा अपव्यय केल्याने आपला चंद्रग्रह बिघडतो. त्यानंतर मंगळ ग्रह, चिडून रागावून बोलण्याने सुद्धा आपला मंगळ ग्रह बिघडतो. त्यानंतरचा ग्रह म्हणजे बुध ग्रह, चुकीचे खोटे बोलण्याने आपला बुध ग्रह बिघडतो. गुरु, मोठ्यांचा अनादर केल्याने आपला गुरुग्रह बिघडतो. त्याचप्रमाणे स्त्रियांचा मान न ठेवल्याने शुक्र ग्रह बिघडतो. शनी, सतत आळसात राहिल्याने आपला शनी बिघडतो. राहू, इतरांची निंदा नालस्ती केल्याने राहू बिघडतो. केतू, संत महात्म्यांची चेष्टा केल्याने केतू बिघडतो. तर मंडळी, या ग्रहांचं आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण स्थान असतं. यांचे जर चांगले फळं आपल्याला हवे असतील, शुभ फळं आपल्याला हवी असतील, तर ती आपल्या जीवनामध्ये व्यवस्थित असली पाहिजेत, तरच ते आपल्याला शुभ फळे देतात. ते आपल्याला अशुभ फळे देऊ नयेत, यासाठी आपण यावरील नियमांचं काटेकोरपणे पालन केलं तर नक्कीच आपल्याला हे नवग्रह आपल्या जीवनामध्ये शुभ फळ देतात. तर स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. त्याचप्रमाणे इतरांनाही शेअर करा, लाईक करा आणि अशाच नवनवीन स्वामी विचारांसाठी आपल्या स्वामी विचार चॅनलला फॉलो करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.